पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर, संस्कृतीची ओळख आणि महाराष्ट्राच्या विकासाचं एक महत्त्वाचं केंद्र. इतिहास, शिक्षण, IT, ऑटोमोबाईल आणि उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे पुणे आज देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक बनले आहे. पण शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे वाहतुकीचा ताणही दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि या समस्येवर उपाय म्हणून उभारला जात आहे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड. हा रिंग रोड पुण्याभोवती एक आधुनिक वाहतूक जाळं निर्माण करणार असून शहरातील ट्रॅफिक कमी करत प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ बनवणार आहे. पुण्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देणाऱ्या या मेगा प्रकल्पाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पुणे रिंग रोड हा 2 प्रमुख भागात विभागला गेला आहे, ईस्टर्न अलाइनमेंट आणि वेस्टर्न अलाइनमेंट. आज आपण बघणार आहोत पुणे रिंग रोडची ईस्टर्न साइड आणि जाणून घेणार आहोत या रिंग रोडची सध्याची कामाची प्रगती. परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या सबस्क्राईब करण्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. सर्वप्रथम आपण या पुणे रिंग रोड बद्दल जाणून घेऊयात. पुणे रिंग रोड हा पुणे आणि आसपासच्या शहरांभोवती एक रस्त्याचे जाळे निर्माण करणारा आहे, जेणेकरून पुणे शहरात होणारी वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. या संपूर्ण पुणे रिंग रोडची लांबी एकूण 174 किलोमीटर असून हा संपूर्ण रिंग रोड ईस्टर्न अलाइनमेंट आणि वेस्टर्न अलाइनमेंट या 2 विभागात विभागला गेला आहे. यापैकी ईस्टर्न अलाइनमेंट ही 104.9 किलोमीटर लांबीची असून वेस्टर्न अलाइनमेंट ही 68.8 किलोमीटर लांब आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC राबवत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकल्पाची ईस्टर्न अलाइनमेंट आणि त्याची प्रगती पाहत आहोत. हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि येथून समोर सुरू होते या रिंग रोडची वेस्टर्न अलाइनमेंट, ज्याचे अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात. येथून या ईस्टर्न अलाइनमेंटला सुरुवात होत आहे आणि हे आहे या ईस्टर्न अलाइनमेंटचे पॅकेज E1. येथे या मुंबई पुणे एक्सप्रेसवे साठी एका इंटरचेंजची निर्मिती करण्यात येत आहे. पुढे या डोंगरामध्ये बोगदा खणला जाणार आहे आणि या बोगद्यासाठी येथून अद्याप खोदकाम सुरू झालेले नाही. पुढे दुसऱ्या दिशेकडे या बोगद्याचे खोदकाम सुरू झाले आहे. येथून पुढे हा रिंग रोड राष्ट्रीय महामार्ग 48 ला ओलांडून पुढे जातो आणि येथेच एका इंटरचेंजची निर्मिती सुद्धा करण्यात येत आहे. पुढे हा रिंग रोड तळेगाव MIDC रोड सोबत पुढे सरकत आहे आणि त्याचेच काम येथे सध्या सुरू झाले आहे. येथून पुढे हा रिंग रोड इंद्रायणी नदीला ओलांडून पुढे जात आहे. आणि येथे सध्या अर्थवर्कचे काम सुरू आहे. आणि येथेच हे पॅकेज E1 संपून पॅकेज E2 सुरू होत आहे. आणि येथून 2 किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरची सुरुवात होत आहे. येथे हा रिंग रोड
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D 3 वेळेस ओलांडत आहे. पुढे येथे फ्लायओव्हरचे निर्माण सुरू असून येथे सेगमेंटल गर्डर इरेक्शन सुरू झाले आहे. आणि याच राष्ट्रीय महामार्गासाठी येथे इंटरचेंज बनवला जात आहे, ज्याचे काम अजून सुरू होणे बाकी आहे. येथून पुढे अर्थवर्कचे काम सुरू आहे आणि पुढे ऍक्टिव्हली काम दिसून येईल. येथे सुद्धा सेगमेंटल गर्डरचे लॉन्चिंग सुरू झाले आहे. आणि येथे या तळवडे चाकण मार्गावर इंटरचेंजचे निर्माण करण्यात येणार आहे. येथून पुढे सुद्धा स्ट्रक्चरचे काम सुरू आहे, जिथे बॉक्स कल्वर्टचे निर्माण सुरू झाले आहे. येथून पुढे आता हे डोंगर फोडाचे काम सुरू आहे. पुढे मोई गावाजवळ येथे ओव्हरपासचे निर्माण करण्यात येणार आहे. येथून पुढे 1.5 किलोमीटर पर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू झाले आहे. आणि पुढे सुद्धा फ्लायओव्हरसाठी पायलिंगसाठी खड्डे खणण्यात आले आहेत. येथेच पॅकेज E2 संपून पॅकेज E3 सुरू होते. येथे पुणे नाशिक महामार्गासाठी इंटरचेंज बनवला जाणार आहे, ज्याचे देखील काम अजून सुरू होणे बाकी आहे. पुढे येथे आणखी एका फ्लायओव्हरची निर्मिती करण्यात येत आहे, ज्याचे काम सुद्धा येथे सुरू झाले आहे. आणि याच्या पुढे आपल्याला अर्थवर्कचे काम दिसून येईल. आळंदीजवळ येथे अजून काम सुरू होणे बाकी आहे. हा डोंगर फोडायचे काम सध्या सुरू आहे आणि पुढे पुन्हा आपल्याला काम सुरू असलेले पाहायला मिळेल. पुढे आळंदी येथे बोगद्याची निर्मिती करण्यात येत आहे आणि येथे बोगदा खणण्याचे काम अजून सुरू होणे बाकी आहे. या पॅकेजमध्ये बनणारे दोन्ही बोगदे हे NATM म्हणजेच न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडद्वारे बनवण्यात येणार आहेत. पुढे या डोंगराच्या पलीकडे पुन्हा अर्थवर्कचे काम सुरू झाले आहे आणि त्याच्या पुढे सध्या जमीन क्लिअर करण्याचे काम सुरू आहे.
येथे सुद्धा डोंगर फोडण्याचे काम अजून सुरू होणे बाकी आहे आणि या डोंगरापुढे अर्थवर्कचे काम सुरू झाले आहे. येथे एका पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. आणि त्यासाठी पियर्स येथे उभे करण्यात आले आहेत. पुढे या चिंबळी आळंदी मरकल रस्त्यावर सुद्धा एका इंटरचेंजची निर्मिती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी येथे पियर्सची उभारणी सुरू आहे. याच्या पुढे बहुतांश ठिकाणी अर्थवर्कचेच काम दिसून येईल. या पॅकेजच्या पुढे येणारे पॅकेज E4 मध्ये सुद्धा खास काम दिसून येत नाही. आणि शेवटचे 3 पॅकेजेस म्हणजेच E5, E6 आणि E7 मध्ये अजून काम सुरू होणे बाकी आहे. एकंदरीतच या ईस्टर्न सेक्शनकडे बघितले तर पॅकेज E1 ते पॅकेज E4 मध्ये कामे सुरू झाली आहेत, पण ही ईस्टर्न अलाइनमेंट वेस्टर्न अलाइनमेंटच्या मानाने कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत फार मागे आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात पुणे रिंग रोडची वेस्टर्न अलाइनमेंट. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.